आत्मा नमस्ते ग्रँड मास्टर्स. आत्मा नमस्ते मॅम. तर मग खूप छान गोड गोड दिसत आहेत आमच्या रोहिणी. थँक्यू. खूप सुंदर, खूप छान. रोहिणी, तुमचा परिचय तुम्हीच द्या आणि तुम्हीच बोला. मी रोहिणी तेलंगे, लातूरवरून. मी रेकीला 29 सप्टेंबर 2025ला जॉईन झाले फर्स्ट डिग्रीसाठी. त्यावेळेला बऱ्याच काही म्हणजे अडचणी होत्या माझ्या. यूट्यूबच्या माध्यमातून मी रेकीला जॉईन झाले. मग त्यानंतर ग्रँड मास्टर मला जॉईन करायचं होतं कारण थर्ड डिग्रीपर्यंत बरंच काही माझ्या मनासारखं झालेलं होतं. म्हणजे बराचसा चांगला अनुभव मला आलेला होता तेव्हा. मग मला ग्रँड मास्टर जॉइन करायचं होतं. पण तेव्हा ग्रँड मास्टर जॉइन करताना माझ्याकडे 2 प्रश्न होते माझ्यासमोर. पहिला तर फीसचं होतं आणि दुसरं असं होतं, की मी वर्किंग वुमन आहे मॅम. तर मी वेळ देऊ शकेन का क्लाससाठी वगैरे? हे असे 2 प्रश्न होते माझ्याकडे. तर फीसची व्यवस्था अशी झाली, की माझी फ्रेंड आहे. तुम्ही म्हणल्यासारखं शोल्डर, मला 2 शोल्डर आहेत. फ्रेंडच आहेत दोन्ही. तर तिने सांगितलं, की "तुला जॉइन करायचं ना, तर कर. मी भरून टाकेन फीस." तिने विचारले पण नाही केवढी आहे, काय नाही. तर फीसची तर व्यवस्था झालीच. मग राहिला प्रश्न वेळेचा. तर मॅम म्हणजे अ, कल्पनासुद्धा म्हणजे करू शकत नाही आपण, की 17 नोव्हेंबरला आपली ग्रँडमास्टरची पहिली बॅचची सुरुवात होती आणि अगदी 17 नोव्हेंबरलाच माझं ट्रेनिंग लागलं कोल्हापूरला. म्हणजे बरोबर. घरापासून मी लांब राहिले तिथे. हं. तर मला बराचसा वेळ मला तिथं देता आला. व्यवस्थित मला सेशन अटेंड करता आले. म्हणजे असं नव्हतं, की घरामध्ये काही अडचणी असतील, असं काही होईल, असं थोडंसं काही नाही झालं. कॅमेरा डोकं कटते थोडस. खूप छान पद्धतीने मला सगळं करता आलं. ग्रँड मास्टरचं म्हणजे सर्व सेशन मला अटेंड करता आले. मग रेकी असं आहे मॅडम, की कुठलीच गोष्ट अशी नाही, की आपल्याला भेटणार नाही याच्यामध्ये आल्याच्यानंतर. म्हणजे रेकीचं जे ब्रीदवाक्य म्हणेन मी, की ग्रँड मास्टर जे बोलेल ते होणार. त्याचाही अनुभव मला म्हणजे खूप वेळेला आलाय. आता मी असे बरेच अनुभव आहेत, की मग पण मी ह्या प्लॅटफॉर्मवर सांगू शकत नाही ते. पण जे बरोबर. बोलले ते झालंय मॅम. आणि ऊर्जा, ऊर्जा एक असं आहे, की तिच्या आपल्यामध्येच आहे मॅम ती ऊर्जा. फक्त आपल्याला त्याचा विसर पडलेला आहे. तर रेकीसाठी एक 2 वाक्य अशी आहेत. तुम खोजते रहे बाहर, सत्य भीतर बैठा था. रुक कर खुद को देखो, यात्रा यही पुरी है. तर ऊर्जा जी आपल्या चक्रामध्ये आहे, तर त्याची ओळख आणि त्यामुळे जे काही भेटलं आपल्याला, ते सगळं तुमच्यामुळे आम्ही इथपर्यंत आलो. आणि आजार असतील, आजारावरती मात करणे, संधिवाताचा मला त्रास होता. आणि माझं असं होतं, की छोट्या-छोट्या अडचणी असतील कुठल्याही, तर त्यासाठी लगेच रडू यायचं मला. खूप सेन्सिटिव्ह स्वभाव होता माझा. तर तेव्हापासून मी जसं रिकीला जॉइन झाले, मला आठवत नाही मी रडले का कधी. वाव. हं. तर नाही, अजिबात नाही तेव्हापासून. कारण डिटॅच होऊन पण जगता आलं पाहिजे, हे मी तुमच्याकडून शिकले मग. कारण कुठेतरी अटॅच असल्यानंतरच ते आपण रडणं-पडणं हे सगळं करतो. असायला पाहिजे, सगळ्याच गोष्टी असायला पाहिजे. मग असं नाही त्याचा अर्थ, की आपलं कुटुंबावरती प्रेम कमी झाले, असं नाही. की एकदम म्हणजे डिटॅच होऊन जगताना काय होतं मॅम, की आपण चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी हँडल करू शकतो. बरोबर. हां, तर त्यानंतर शिकायला भेटल्या. छान ग्रँडमास्टर 14चा छान परिवार भेटला असा. अजून बरंच काही आहे मॅडम. जसं की आता आपल्या पुढच्या आयुष्याची दिशा कशी आहे, हे आपल्या मार्गदर्शकावर अवलंबून असते. तर आपला गुरु कसा आहे, यावरती आपली प्रगती पण अवलंबून असते. तर आपण भेटलात म्हणजे कल्पनेच्या पलीकडलं आयुष्य आहे मॅडम रेकीच्या नंतर. आणि आम्ही सर्वजण म्हणजे ग्रँडमास्टर 14 मधले सर्वजण, काही ना काही आमचे छोटे-मोठे प्रॉब्लेम होते आणि त्याच्यामध्ये आम्ही सर्वजण जॉइन झालो. पण मला असं आवर्जून सांगावं वाटते मॅम, की आयुष्यात प्रॉब्लेम नसताना रेकी जॉइन करावी. खरंय. प्रॉब्लेमच नाहीये, तेव्हा आपण रेकी जॉइन करावी. जेणेकरून आपल्याला व्यवस्थित
स्थिरत्वाने आपल्याला ते सगळी ऊर्जा ग्रहण करता येईल. तर प्रॉब्लेम येणार नाही आयुष्यामध्ये जर आपण प्रॉब्लेम नसताना रेकी जॉईन केली तर. पण असं वाटते का रोहिणी तुम्हाला, आतापर्यंत ही तुम्ही असो मी असो आयुष्यामध्ये दुःख, वेदना, त्रास झाल्याशिवाय ऊर्जेची आठवण येईल का कोणाला कधी? नाही, येत नाही. खरंच येत नाही मॅम. कारण देवाची आठवण आपल्याला कधी आपल्याला त्रास झाल्यानंतरच येते. देव म्हणजे काही नाही पाहिलं. त्याचा जे काही आकार आहे, जे काही आपण मूर्ती स्वरूप मग कोण पाहिले देवाला? कोणी नाही पाहिलेलं. तर मला असं म्हणायचं की ऊर्जा म्हणजेच देव आहे, देव म्हणजेच ऊर्जा आहे. बरोबर. तर ऊर्जेशी कधी जोडायचं आपण, की आपल्याला प्रॉब्लेम नसताना जोडलं तर त्याचा जास्त फायदा. पण शक्यतो असं होत नाही. पण मला असं वाटतंय जे कोणी मला ऐकतील, त्यांनी प्रॉब्लेम नसताना ऊर्जेशी जोडावं. आणि मी हे असंच सांगेन मला ज्यांना कोणाला सांगायचंय त्यांना. अशी सांगेन की प्रॉब्लेम नसतानाच ऊर्जेशी जोडा. आणि ज्या प्रॉब्लेमसाठी मी जॉइन झाले होते मॅम, तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी फरक आहे. हां, म्हणजे मी असं नाही बोलता येणार मला हं, हं. डिटेलमध्ये, पण नाही, नाही. बऱ्यापैकी फरक. आणि मी अगोदर सांगितलं तुम्हाला, ज्या गोष्टी आपण हां. जाहीर करू शकत नाही, त्या गोष्टी जाहीर करू नका. उद्या जर का हो. आपल्या आयुष्यामध्ये एखाद्या हं. गोष्टीमुळे कोणी दुखावलं जात असेल किंवा तुम्हाला पर्सनल आयुष्यामध्ये कुठे त्रास होत असेल, तर ते नाही. ओके? हो. हां. एवढंच बोला. नक्कीच प्रत्येक जण जेव्हा तुमच्या एवढ्या बोलण्यामुळे जर 2 लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल होत असेल, तर ओके. आपलं आयुष्य अगदी ओपन नाही करायचं कोणीच नाही. हो. हं, हं. तर सर्वच बाजूनी म्हणजे आयुष्यामध्ये बरेच सकारात्मक बदल घडलेले आहेत. सर्व चांगलं आहे. विशेष म्हणजे मी स्वतः स्थिर आहे. हं. स्वतःमध्ये बदल घडलाय. मला इतरांमध्ये बदल घडवायचाही नाही. कारण प्रारब्ध आहे प्रत्येकाचं ज्याचं त्याचं. माझा दृष्टिकोन चेंज करायचा आहे मला. माझा झालाय दृष्टिकोन चेंज. बऱ्यापैकी फरक आहे. माझ्यामध्ये स्वतःमध्ये फरक. हं. मेडिटेशननी छान वाटतं मॅम. मेडिटेशन केल्यानंतर पहाटेच्या मेडिटेशनने खूप छान वाटते. तसं पाहिलं तर मला जास्त वेळ देता येत नाही मॅडम. तर बरं. पुढे मी वेळ देण्याचा नक्की प्रयत्न करेन. जास्त वेळ मेडिटेशन करेन. सगळं व्यवस्थित होईल. आणि अजून एक मला असं सांगायचं मॅम, की अ, मला तुमच्याविषयी बोलायचं आहे. जरी तुमची परवानगी नाही तरीसुद्धा. बरं. नियमाचं उल्लंघन करायचंय. नियम लावलेला आहे नियमाचं तरी नाही, परवानगी घेऊन मॅम, परवानगी घेऊन. एक 2 ओळी आहेत. फार काही मला म्हणजे साहित्यिक नाहीये मी. तरीसुद्धा तुमच्यासाठी स्पेशल. भवसागर तरताना, पाठी तू असताना, चिंता कशाची ओ रे? पंखात येई बळ, लागे आता नझळ, वणव्यात असलो जरी. तर तुम्ही सोबत असताना मॅम मला नाही वाटत की जास्त ताण घ्यायची, टेन्शन घ्यायची काही गरज आहे. कारण आता मागे मी एक तुम्हाला कॉल केला होता मॅम. मी कॉल खूप कमी करते मॅम, तो म्हणजे खूप कमी वेळेला केला असेल. हं, कॉल ह्याच्यासाठी केला होता मी, की फीसचं मी पाठवलं होतं आणि ते कन्फर्मेशनसाठी मी तुम्हाला कॉल केला होता. तुमचं मेडिटेशन सुरू होतं. हं. तरीसुद्धा तुम्ही मला तेवढ्या वेळात वेळ काढून विचारलात, की "रोहिणी, कसं आहे तुमचं ते विषय आणि त्यासाठी तो प्रोटोकॉल करा." म्हणजे कल्पनाच करवत नाही मॅडम, की आपली किती पुण्य आहे. आपण कोणाच्या सोबत म्हणजे बांधले गेलो. काय ऋणानुबंध असतील आपले. खूप छान वाटतंय त्याच्यामुळं, की अडचणी येणार नाहीत असं वाटतंय. आल्या तरी त्या सहज निघून जातील बघा. आणि जेवढी शिदोरी तुमच्याकडे दिलेली आहे ना सगळ्यांना, येस. फक्त ती शिदोरी उघडून बघा. हो मॅम. बरोबर. ओके. ती तेवढी उघडून बघा. असं कुठंच वेळ नाही येणार, की आता माझ्याकडे सोल्युशन नाही. मला असं वाटतंय बरोबर. फक्त तुम्ही ती ओपन तर करा. करून हो. बघा. एक पान एक एक-एक व्हिडिओ तुम्हाला सगळ्या गोष्टीसाठी मार्गदर्शन करणारच आहे. हो. आणि त्या प्रत्येक समस्येवर आणि इतरांच्याही समस्येवर मात करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. कारण तुम्ही एक हीलर आहात, तुम्ही एक ग्रँड मास्टर आहात. तुम्हाला फक्त स्वतःसाठी नाही नेमलं आता. या ब्रह्मांडाने तुमची निवड केली आहे, यासाठी की तुम्ही अनेकांपर्यंत पोहोचू शकले पाहिजे, अनेकांचा आधार होऊ शकले पाहिजे. यासाठी आता तुमची निवड आहे रोहिणी. आणि सप्तचक्रांचं जे मेडिटेशन आहे ना, खूप छान आहे. सप्तचक्रांच्या मेडिटेशनमध्ये असा अनुभव येतो मॅडम,
पूर्वी रामानंद सागरचे ते रामायण वगैरे 2 सिरियल रामायण आणि श्रीकृष्ण. त्याच्यामध्ये प्रभू श्रीरामांना सुद्धा सप्तचक्राचे ते ज्ञान दिलेलं होतं वसिष्ठ गुरूंनी. तर हं. ते ज्ञान आम्हाला इथं मिळतंय मॅडम घरी बसून. ह्याच्यापेक्षा अजून काय म्हणजे वेगळं असणार आहे. खूप छान आहे घेण्यासारखं आहे सगळं. आनंदी आनंद तुम्ही म्हणल्यासारखं आयुष्यामध्येच आनंदी आनंद. खूप छान खूप वाटतं सुंदर. मला. खूप छान. म्हणजे आणि रोहिणीचं असं प्रॉब्लेमकडे झालं ना, पाहण्याच की हां, हां, हां. असं झालं की बरोबर खूप वेळ मॅम मला घरी वेळ मिळत नाही आणि ट्रेनिंगच लागलं. पण ते पूर्ण योग्य कारणामुळेच लागलं होतं मॅम. हां, कदाचित मी घरी एवढा वेळ ह्याच्यासाठी रेकीच्या क्लाससाठी देऊ शकले नसते मग. नाही. आणि त्याच तारखेला लागलं बरोबर. आणि क्लास पूर्ण होईपर्यंत मी तिथंच राहीले. असं काय पूर्ण क्लास. हो, शेवटचा प्रोटोकॉल होता आपला मला वाटतं हीलिंगचा विशेष हो, आहे ना? हो. हां, तेव्हा रोहिणी घरी. घरी आली. हो, खूप छान. युनिव्हर्सने नेमलेली योजना, हो की नाही? मॅम. खरं आहे. खरं आहे, खरं आहे. आणि मॅम मी जेवढ्या गोष्टी म्हणजे बऱ्याच वेळेला असं झालंय, की माझ्या मनात काही गोष्टी आल्या आणि त्या खरोखर घडल्यात. हं, तर ते तसंच आहे, की ग्रँडमास्टर जे बोलणार ते होणार. नक्कीच. हो. आणि आपण ज्याला म्हणतो सेशन कुठलं आवडलं तुम्हाला मग त्यामधलं सगळं? मला मृत्यूपर्यंत जीवन हे खूप आवडलं. म्हणजे हं, जे मृत्यूचे जे भय असते ते भय नाही राहिलेलं मॅडम. हं, ते खूप आवडलं मला. हं, पितृपक्षाचंही खूप आवडलं हं, आणि फर्स्ट टू 3rd डिग्रीपर्यंतचं जे स्वतःला माफ केलं का, तर ते मला खूप आवडलं. हं, हं. खूप सुंदर. व्हर्च्युअस खूप आवडलं. परत मेडिटेशनमध्ये 3rd डिग्रीचं मेडिटेशन खूप आवडते मला आणि ग्रँडमास्टर. तसं तसं पाहिलं ना मॅम, की आवड आणि ना असं म्हणू शकत नाही कुठल्याच मेडिटेशन हं, कुठल्याच. कारण हं. प्रत्येक प्रॉब्लेमवरती मेडिटेशन आहेत आपल्याकडे. काय प्रॉब्लेम आला तर ते मेडिटेशन आहे आपल्याकडे असं आहे. तर बरोबर. असं नाही की आपण हेच करायला पाहिजे तेच. आपल्या प्रॉब्लेमानुसार आपण ते करायचं. प्रॉब्लेम तर येणारच नाहीत तरीसुद्धा. बरोबर. हो, ज्याला ज्या गोष्टीची गरज आहे त्यांनी त्यावर भर द्या. बिलकुल. ओके. प्युरिफिकेशनसाठी वेगळे आहेत, ऊर्जावान हो, होण्यासाठी वेगळे आहेत. सगळ्याच गोष्टीसाठी वेगवेगळ्या प्रकारचा. फक्त तुम्ही त्या सगळ्या गोष्टी अंतर्मनापासून ऐकल्या ना, आला एखादा राग, आला द्वेष, का वैशालीसारखा आला का माझ्यासोबत? तेव्हा अंतर्मनाचं ध्यान करा. हो की नाही? बिलकुल. आला राग एखाद्याचा प्रचंड, तेव्हा अंतर्मनाचं ध्यान करा, त्याला गुरुओम करा. बस. हो. खूप छान मॅडम. म्हणजे सर्व मेडिटेशन चांगले आहेत. सर्व सेशन चांगले होते. खूप छान वाटलं. पण रेकी संपताना कुठेतरी असं वाटतं, की आता आपली रोज भेट होणार नाही. ते थोडंसं काहीतरी वेगळं वाटतंय. ते दिसतेच आहे तुमच्या आवाजामधून, आमच्या लक्षातच आलं. हो. खूप म्हणजे भावनिक स्वभाव आहे माझा. म्हणजे बोलणं पण एवढं जास्त नाहीये तरीसुद्धा वाटतं, की संपायला नाही पाहिजे असं वाटतं ना. अच्छा, किती दिवस सुरू ठेवायचं अधिक मला सांगा? म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही इथपर्यंत मॅडम. तुम्ही कुठपर्यंत सुरू ठेवू शकता तिथपर्यंत. काय ना, बघा सगळ्यांना मी कालच सांगितलं, की आपले याला अटॅचमेंट म्हणतात. हो, हो. हां, नक्कीच आपलं डिटॅचमेंट आणि अटॅचमेंट हे सेशन शेअरिंग नंतर घेणारच आहे. हो, ओके. हां. डिटॅचही होता आलं पाहिजे. जेवढी अटॅचमेंट आहे, ते डिटॅचही झालं पाहिजे. कारण आपल्या भौतिक जगामध्ये आपल्याला आता तुमच्या ऊर्जेचा खरा उपयोग करायचा आहे. बिलकुल. तुम्हाला आता प्रॅक्टिकल सगळं जगायचं आहे. आता ही तुमची खरी असेल. लोकं ट्रेनिंग घेतात आणि तिथंच राहतात का? शाळा शिकलो आणि शाळेतच राहिलो का? नाही ना. नाही ना, राहत आपल्या नाही. बरोबर आयुष्यात आहे. आलो. ओके. गणपती येतात. गणपती बाप्पा 10 दिवस असतात आणि त्याचा आनंद घेतो आपण. बरोबर? 12 महिने बरोबर. ठेवू शकतो का? नाही ना. हा आपल्या आयुष्यामधला गोल्डन पिरियड होता. ज्याचा हो, आपण छान स्वतःला आपण त्यांनी प्रकाशमान केलं. सोनेरी क्षण आपण या
अनुभवले हे. आता या सोनेरी क्षणांच्या शिदोरीसह, या ऊर्जेसह आपल्याला संपूर्ण आयुष्यभर हा प्रकाश टिकवायचा आहे. आता राहिला प्रश्न, रोज सकाळी मेडिटेशन असते. हो ओके. मॅम असतं. आता थोडंसं दादाची एक्झाम आहे आणि तो आम्ही रात्री 1, दीड, 2 पर्यंत कुठेतरी अभ्यास आणि म्हणून मग मी लाईट सुरू करत नाही आणि थंडीचे दिवस होते. आता मी आपल्या रूममध्ये आले की लाईटही आपला सुरू असेल सकाळी पण. हं. बरोबर. हं. आणि किती स्पेशल सेशन होतात. मध्ये-मध्ये यायचं. अलकाने सांगितल्याप्रमाणे संडे सेशन आहे. आहे हो, की नाही? आपण कोणी कोणापासून लांब जात नाही आहे. पण आता बरोबर. आपल्याला प्रॅक्टिकली जगावं लागेलच ना सगळ्यांना. हो, कुटुंबासोबत पुन्हा जोडावं लागेल. आता कुटुंबामध्ये जसं वैशालीने केलं, तसं आपल्याला कुटुंब ध्यानी बनवायचं आहे. हळू-हळू माझ्या असण्याने, माझ्या ऊर्जेने, माझ्या स्वतःमध्ये झालेल्या बदलाने, त्या आपल्या आभामध्ये राहून बाकी सगळ्यांमध्ये तो सकारात्मक बदल घडवायचा आहे. माझं कुटुंब, माझे नातेवाईक, हो. माझा परिवार, माझं परिसर सगळं ऊर्जावान करायचं आहे. बरोबर. बरोबर, माझ्या सानिध्यामध्ये जी व्यक्ती येणार, त्या व्यक्तीला मला ऊर्जेसोबत जोडायचं आहे. माध्यम व्हायचंय मला. हं. बरोबर. परत हीलिंग सेशन पण मॅम खूप प्रभावी आहे. म्हणजे खूप आवडले मला. त्याचा रिझल्ट पण खूप छान आहे. आहेच. फक्त हो, करा. बिलकुल. हो, नक्की. आहेच. अगदी प्रत्येकाला सांगते ना, जसं रोहिणी म्हणतात तसं, की फक्त तुमची शिदोरी उघडा. तुम्हाला कुठं कशाची गरज आहे, ते घ्या आणि वापरत राहा. ते न संपणार आहे. हं. या सगळ्या शिदोरीवर आता ज्यांच्याकडे रोजगार उपलब्ध नाही, त्यांना मोठा रोजगार सुद्धा मिळतो. हो, ज्याला सेवा करायची आहे, त्यांनी मोठ्या प्रमाणात सेवा करू शकतात. ज्याच्या आयुष्यामध्ये पर्सनल प्रॉब्लेम आहे, ते याच सगळ्या प्रोटोकॉल्सवर तुमच्या आयुष्यातील प्रॉब्लेममधून सहजपणे तुम्ही बाहेर निघू शकता. फक्त करा. हो. हं. ही ब्रह्मांडाची देण आहे. हे मेडिटेशन सुद्धा ब्रह्मांडाची देण आहे. काही कुठं कॉपी पेस्ट नाहीये. नाही जा मॅडम, शोधा. खरंच खूप लोकं छान आपल्याला कॉपी मेडिटेशन. पेस्ट करतील. नाही, आपल्याला आपल्याला कॉपी पेस्ट करतात मॅडम. हो, बरोबर आहे. पाहिले मी YouTubeला तसं. करू देत, हो. करू देत. ज्ञान नाही देता येत. परफेक्ट कॉपी पण होत नाही मॅडम पण. नाही होत. ठीक आहे, करू देत. काही फरक पडत नाही. उलट त्यांच्याही कडून कुठेतरी सेवाच घडतेय ना. हो. आपल्याला माध्यम करते आहे ब्रह्मांड. हं. तसंच येत राहायचं बस. रोहिणी, एवढ्या क्यूट, छान केव्हापासून दिसायला लागल्या तुम्ही? हं. म्हणजे काही नाही मॅडम, आज वेगळं काही केलेलं नाहीये. खूप पण थोडा सुंदर फरक दिसताय. आहे. विचारा रेकीमध्ये सगळ्यांना, आल्यापासून थोडा सगळ्यांना फरक आहे विचारा. मॅम. खूप गोड, खूप छान. हं. फरक पडतोच मॅम, मेडिटेशननी फरक पडतोच. बरोबर. हो, स्किन टोन एक ज्याला आपण म्हणू शकतो ना रोहिणी, तुमच्याकडे पाहिल्यानंतर आहे सगळेच जण सांगतील एक तेजस्वीपणा, तो तजेलदारपणा त्या चेहऱ्यामध्ये आपोआपच आतून उजळलेली ती कांती. किती सुंदर शब्द येतायत ना आपोआपच. ते हो. सगळं तुमच्याकडे बघून वाटते आहे. थँक यू खूप मॅम. छान. आणि खूप मॅम सुंदर. मी जवळ-जवळ 2-3 वर्षापासून ऑफिसमध्ये मैत्रिणींसोबत इतकं म्हणजे हसणं, मिळून मिसळून राहणं विसरली होती मॅम. परत आता अजून नव्याने जसे ट्रेनिंगहून आले, परत पूर्वीचं आयुष्य जगायला लागली. छान. खूप सुंदर. येस. असेच हसत राहा, असेच छान राहा, असेच पुढे जात राहा. काय बोलायचं आहे का कोणाला? ओके, वैशालीला बोलायचंय. हं. आत्मा नमस्ते. हां. आत्मा नमस्ते नमस्ते वैशाली. रोहिणीताई. नमस्ते. अ, नाही विचारायचं काहीच नाही, पण मला त्यांनाही थँक यू म्हणायचंय. कारण फर्स्ट म्हणजे त्या माझ्यासोबत रेकीला होत्या. हं. फर्स्ट, सेकंड, थर्डला. तर त्यांनी मला स्वतःहून कॉल केला होता. असं? मग तेव्हा हो, त्या स्वतःहून माझ्याशी बोलल्या हं, आणि ग्रँडमास्टर करूया आपण, तू पण ये. छान आहे. हं. त्यांनी मला सांगितलं किंवा करायला पाहिजे आपण हे. किती महत्वाचं आहे, हे सुद्धा त्या मला बोलल्या. त्यासाठी त्यांना मला धन्यवाद म्हणायचे. आणि त्या लातूरच्या आहेत, मी सातारची. तरीही त्यांनी मला तिकडून कॉल करून जे
एक मैत्रीचा सल्ला दिला. त्यासाठी खूप धन्यवाद त्यांचे. आणि तुमच्यामुळे या रेकी परिवारात मला या मैत्रिणी मिळाल्या. या आहेत अजून सरिताताई, अलकाताई आणि सर्वच अजून खूप चांगले आहेत मॅम. आपण सर्वांचे आता नाव घेऊ शकत नाही, पण एवढे छान बोलतात की संपूर्ण परिवार ग्रँडमास्टर 14 आपला खूप छान. ग्रँड मास्टरचा पूर्ण परिवार हो, 14. खूप छान. पण रोहिणी ताई, मी तुम्हाला एक प्रश्न विचारेन की तुमची रिव्हर्स जर्नी किती वर्षांनी झाली? रिव्हर्स जर्नी माझी 15 वर्षांनी म्हणलं तरी चालेल. परंतु हो. ना 2-3 वर्षापासून जे मी जास्त हसणं, एन्जॉय करणं म्हणजे थोडं घरगुती काही प्रॉब्लेममुळं काही म्हणजे विसरून गेले होते मी. तर ते परत सुरू झालं. नव्याने जगायला लागल्या हो, रेकीमुळे बिलकुल, तुम्ही. बिलकुल, बिलकुल. छान दिसतं ते तुमचं. एकट्या हो. शेगावला फक्त एकट्या रोहिणीच नव्हत्या ना. तुमच्या हां. बॅचच्या रोहिणी आणि वैशाली दोघीच नव्हत्या ह्या. वैशाली हो. त्यामुळे आम्ही येणार आम्ही मॅम पुढच्या वर्षी. तर मग आम्ही ठरवलं आपण पुढच्या वर्षी जाऊया नक्की. हो. आम्हीच नक्की. राहिलो होतो. स्वाती दोघी. राहिल्या, स्वाती तुमच्या हा. बरोबरच्या. हो. बाकी सर्वजण आले होते जवळ. ज्योती छान राहिल्या. मैत्रिणी सुद्धा मिळाल्या. रोहिणी. रेकीमुळे काय मिळालं तर मैत्रिणी सुद्धा मिळाल्या. हम्म. एवढ्या लांबच्या. कॉलेजच्या तर असतातच, पण आपल्याला एवढ्या लांबून मैत्रिणी मिळाल्या. हेही खूप एक छान वैशिष्ट्य खरंच आहे. म्हणावं लागेल या परिवाराचं. येस. अशाच छान हसत राहा रोहिणी आणि खूप छान प्रगती करा. तुम्ही ज्या टप्प्यावर आहात तुमच्या माध्यमातून अनेकांपर्यंत ऊर्जा पोहोचण्यासाठी तुम्ही माध्यम होऊ शकता. ऑफिसचं वातावरण असू दे, घरचं वातावरण असू हो. दे, सगळीकडे आपण ती प्रसन्नतेची ऊर्जा, ती ज्योत आता आपण लावली आहे. आता ती अशीच पुढे न्या आणि येस मॅम. तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी खूप शुभेच्छा. खूप थँक यू खूप मॅम. शुभेच्छा, खूप खूप आशीर्वाद आणि थँक बस तो जो प्रॉब्लेम आहे तो डोक्यामधला काढून टाका. येस मॅम. ग्रँडमास्टर जेथे आहे तेथे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. येस. तेथे आनंदाची ऊर्जा निर्माण होते. यावर विश्वास बरोबर. ठेवा. तुमचा आशीर्वाद राहू द्या मॅम आमच्यावर. कारण तुम्ही आहात म्हणजे सगळ्या गोष्टी आहे. आनंदी आनंद सर्वीकडे. खूप धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना. तुमच्या विश्वासाला मी देत राहिली, बडबड करत राहिली, तर काही फायदा होत नाही. ओके. बरोबर. लाखो रुपयाचा कोर्स असतो तो. अनेक सगळ्याच गोष्टी असतात. पण तुम्ही तुमच्या एक रुपयाचं मोल जाणून तुम्ही इथं बसता, सांगितलं ते ऐकता, अंगीकारता त्या सगळ्या गोष्टी. त्यासाठी काय तुमचं श्रेय कमी आहे रोहिणी? हं? हो. तुमच्या विश्वासाला, त्या सगळ्या गोष्टीला खूप धन्यवाद आणि कायम आपण एकमेकांसोबत ऊर्जा स्वरूपात आहे. ओके. येस मॅम. दररोज नाही भेटलो तरी ऊर्जा स्वरूपात प्रत्येक जण एकमेकांच्या सोबत आहे. तुम्ही आठवण करा. तुमच्यापर्यंत ऊर्जा पोहोचवण्यासाठी ब्रह्मांड तुम्हाला मदत करणार. येस मॅम. थँक यू ऑल ऑफ यू. थँक यू. थँक यू मॅम. थँक यू. खूप धन्यवाद. थँक यू मॅम. थँक यू.